तर साय मै सकाळ गाईस, गुड मॉर्निंग. आज आपला हा ब्लॉग नंबर 3, म्हणजे आज आपला तिसरा दिवस. रात्री मला ब्लॉग शूट करायला भेटणार आहे, कारण सीन काय झाला मी तुम्हाला बोललो असेल की मी थोडा वेळ आराम करतो नंतर ऑनलाईन येतो. बट मला झोप अशी लागली ना, रात्री मी जेवायला उठलो डायरेक्ट सकाळी 6:30 वाजता मी उठलो. त्यामुळे नंतर मला काही शूट घेता आला नाही. तर आज आहे आमची साय मै सकाळ, म्हणजे आम्ही आहे शिर्डी. तर झाले सर्वपैकी रेडी, आता निघतो कुठे, शिर्डीच्या दर्शनाला. पप्पा आणि मम्मीचं सकाळी होता अभिषेक वगैरे करायचा होता, ते लवकरच गेले 7 वाजता आणि आले 7:30ला, 8:30 आले. तर चला आता निघूया दर्शनासाठी लवकरच. चला गाडी भरून द्यायला लागेल आपल्याला. तिकडचे पहिले आपलं तिथे सर गेल्यावरती होता ना तिकडे, पहिले तो सर्कल होता, आता हे पालिकेने सगळं सोडलं हा सर्कल केला आणि सगळं आता आता इथे गार्डन बनवलं सर्कलचं. झोपाचे नाही जावाची काय मला उठलं नाही, चालेल तुम्ही 12 तास झोपले. पहिल्यांदा झोपला मी 12 तास. पचास असते तुमची. अरे 6:40 झोपले 12 तास पूर्ण बायको झोपून. हे स्वतः रे, सॉरी हा स्वतः रे. चल विसरलो रे. 12 तास झोपच्या वरती झोपले तुम्ही. संध्याकाळी 6:40ला झोपले, जेवायला पण नाही उठले. तुमच्या चपात्या इथे खाल्या. कितना पावडा खाताय दबाकी. मला वाटतं 2 पण चपात्या नाही खाल्ल्या, 5-6 चपात्या खाल्ल्या. ती बोलतो तिनेच खाल्या. काय पहिले ताटात 2 दिल्या, ताटात 2 चपात्या दिलेल्या. खाना पकाना आता है? जी नहीं, ठीक है तो बर्तन धो ले. तुला येत नाही तर पुसून ठेव ना रे. याला दोघींना इथं जाऊ दे. भांडी सगळं खवा बिवा घासून ठेवा. हा झाडून मारून ठेवा. हा तुला येत नाही शिकवतील ते बरोबर. सांग फक्त पैसे नाही ते बरोबर शिकवतील. कोर्स पण देतील. तर आता आम्ही थांबलो नाश्ता वगैरे करायला, करून निघालो पाय पडायला मंदिरात. तर किती काय खाल्ला? रातची काय माहिती का, रातची नाही तू गेला तर मोबाईलचं टॉर्च तोंडावर ठेवलंय राहिलंय. अरे मला वाटलं मोबाईल शोधायला रात्री मी टेबलवर ठेवला, लाईट चालू ठेवली, सकाळी बघतो ते मोबाईल तापत होता. हे जे घर आहे साईबाबांनी सर्वात शिर्डीत प्रथम येऊन ज्या घरात भिक्षा मागितली हे ते घर आहे. ॐ श्री साईनाथाय नमः. ॐ
तर आता आमचं दर्शन वगैरे करून झाला आणि निघालं शॉपिंग वगैरेसाठी, खरेदी वगैरेसाठी. तर लाडू प्रसादांचं काहीतरी बघायला चाललंय ते लोक. काही दर्शन एवढं भारी झालेलं आजचं, म्हणजे परफेक्ट बोलू शकतो किंवा एकदम पसंतीचं दर्शन झालं आमचं. पेरू पेरू ऑलमोस्ट अर्धा तास झाला तरी आमचे खरेदी करण्याचा काय कार्यक्रम बंद होत नाही. थोडी थोडी काय ना काही गोष्ट आठवण येत आहेत, काय ना काय घेत राहतो. तेच आता इकडे थांबलेत, आहे ना काय गोष्टी येतात आठवण. तर आपण कसं काय ना काय ठरवून येतो ना की हे घ्यायचं आपल्याला तिकडे, पण इकडे आल्यावरती कसं बघितल्यावरती की अजून काही गोष्ट आठवतात की हां आपल्याला अजून काय काय उरलं आहे ते आपल्याला अजून घ्यायचं आहे. तर आता शॉपिंग वगैरे करून कधी चाललो, थोडा वेळ रेस्ट केला. आता जाणं निघायला कुठे, सिन्नरला. आमची जी थर्ड लोकेशन आहे ती सिन्नर. तर नानाने गाडी वगैरे धुतली, नाट धुतलेली, थोडी पुसून वगैरे घेतली. लेकिन बैठने से जगह तो सब करता है, डाइटिंग मेन करता है, डाइटिंग खाने का देखे ना रात में उस हिसाब से खाना खाता है. जो बोले तो बेबी उस हिसाब से आप एकदम फिट आहे. हां एकदम फिट है. बोले तो वो करके पहले तर एकदम बारीक म्हणजे होते. 68 बोले तो अभी ये नाटे जोक नहीं है. 68 बरस के अंदर देख के करके अपन सब करके ले रहे बोले तो ये बाबा की कुछ है, अपना कुछ नहीं. वो जो भी बेटे जो भी है तो मानते रहा सब उनकी कुछ है, अपना कुछ नहीं है. क्या है चांगला था, चांगला था. त्यांच्या हिशोबाने ते बरोबर आहे तिथं. असं चांगलं झालं आपण व्यवस्थित आहे. त्यांचा आसरा आहे, बाबांची कृपा आहे बस. तर आम्हाला जे रूम सर्व्हिस वगैरे होते ते आमच्या यायच्या आधीच बुक झाले. फक्त एक कॉलवरती बुक होतात आमचे रूम्स. तर इथे तुमच्या हॉटेल्स वगैरेचे नाव सांगा, गेस्ट हाऊसचं. चांगला साई विशाखा गेस्ट हाऊस आहे ना, तिसरीडीचं कालिका नगर बाजार तालचा. हां कालिका नगर आहे. कालिका नगर बाजार ताल, कालिका नगर बाजार रोड. साई विशाखा गेस्ट हाऊस, कालिका नगर बाजार ताल. तर सोयी एकदम बरोबर होती, रूम्स वगैरे एकदम चांगले होते, सर्व्हिस वगैरे. एकदा आपल्या नवी मुंबईत पण आलता, मला फोन केला. आम्ही ओला बरं जवळच पाठवलं होतं. चला आता निघूया फक्त आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. काय आला हार बांधून घे ना हॅलो. 2 रुपये डाला. नहीं आता भैया, फोटो नहीं एक पॉइंट चला तो क्या करते
लीटर आएगा 1 लीटर आएगा 2 रुपये का 1 लिटर पाणी. राव दे चल. एक रुपये का 1 लीटर 2 रुपये वाला नहीं है 2 रुपयाला नाही आहे. ते लगा 2 रुपयाला 2 लिटर एक्स्ट्रा. राव दे जरा. ए थांब आहे का फक्त नाही 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 5 रुपये आहेत माझ्याकडे 1 रुपये ए लागतो तो पुढला नाही 5 लिटर पाणी. काय नाही का यार नाही रिक्षा तर आम्ही आलोय कुठे कुठे आलोय बाप्पा आपण हे दाखव ना. श्री साई प्रसादालय जेवायला. तर आता जेवण वगैरे झाला मस्त. आता जेवायला सांग आज तू सांगच गेलो का मला भाजीचेच नाव नाही माहिती. खाली तर गेला. चपाती डाळ भात कोबी बटाटा अजून आणि मटकी? वटाणा मटकी वटाणा मटकी मटकी वटाणा. वटाणा होता मला होता तू काय खाल्ला? मला नव्हता आला वटाणा. सगळे थोडे थोडे जेवायला बोलले. सकाळी check कर. काय होतं वटाणा? जेवायला नको म्हणून 4 चपात्या खाल्ल्या. बघ ना, जेवायला नको बोलतो. हा? वहिनी तर बोलते जेवायला नको बोलते. हा तू खाल्ली कशी? तुला पहिला पनीरची भाजी घ्या ना. हा का? तर चला आता निघू. आता डायरेक्टली भेटूया आपण सिन्नरलाच. 1 तासाचा प्रवास आहे ऑलमोस्ट 1-1.5 तास. ट्रॅफिक भेटली तर नाही. चला थोडा वेळातच लगेच भेटूया. आता जरा खाल्याच जिरू दे थोडासा. तर आलेलं पाणी घ्यायला इकडे 2 लिटरच्या बाटल्या पण भेटल्या नाही हिशोब चालू आहे. कारण ते बोलले त्यांचा हिशोब चालू आहे. तर हे तर बरोबर नाही ना. हा बघा जस्ट तिथे प्रसादालयाच्या बाहेरचाच आहे. तर मी विचारलं पाणी ते बोलतात पाणी बाहेरून घ्या पाणी. बाहेरून घ्या आणि आतमध्ये विचारलं बोलतात काय बाहेरून घ्या आमचं दुकान आहे तिथून घ्या. तिथून घ्या बोलले. आणि हे लोक बोलतात की आमचा हिशोब चालू आहे तर समोरून घ्या बोलताय. तर काय बोलणार ते चुकीचं आहे ना. पण दुकानं बंदच करून ठेवा ना बरं. हा ना. एवढं असेल तर. तर मम्मीचा कुठे आहेत ही बाई चाललाय मला टावर घ्यायचं आहे. तर आता तरी पण झालेत ऑलमोस्ट 3 वाजून गेलेत आणि आम्ही आत्ता शिर्डीतून निघतोय. कधी शिर्डी सोडणार आम्हाला ऑलमोस्ट अर्धा तास लागेल शिर्डी सोडायला. आणि मग तिथून आम्हाला 1 तास जाईल सिन्नरला जायला. तर आता सध्या आता काढतोय गाडी म्हणजे एकदा निघूया आणि आता सिन्नरलाच भेटूया. रस्त्यात काय सीन्स आले तर नक्की तुम्हाला दाखवतो मी. तोपर्यंत ब्लॉगमध्ये माझा कंटिन्यू राहा आणि जर आवडेल तर नक्की मला कमेंट्स टाका. तर आम्ही ना आता ॲक्च्युली एका रॅन्डम सीनवरती थांबलो आहे. गाडी तिकडे लांब लावली म्हणजे ना काहीच मला सीन एवढा आवडला ना इकडचा. फक्त जाऊन चेकच करा फक्त. तर आत्ता फायनली पोचलोय कुठे सिन्नरला. इकडे येणं म्हणजे इकडचा व्ह्यू 1 नंबर आणि इकडची हवा तुम्हाला सांगू तुम्हाला 1 सेकंड पण इथे गरम नाही होणार. हॅलो गाईज, आपण जात आहोत डोंगरावर सिन्नर साईडला. बघा आमची फॅमिली कशी चालते बघा. आमचा मित्र इकडे आहे पुढे रस्ता दाखवते आम्हाला आणि ही आमची फॅमिली आमच्या मागे. तर आत्ता आलोय कुठे एक अननोन प्लेसवरती. अननोन प्लेस म्हणजे कुठे आमच्या जिथे घर आहे ना त्याच्या जस्ट समोरचा आणि तो डोंगर बघायला आम्ही चाललोय.
तर चाललो तिकडेच, बघूया. ही एवढी मंडळी आमच्या सोबत येते आमची. ए भंकस कमी करा ना. न्यू ब्लॉगर इन टाउन. नानाचा आमचा पाय मागला चिखलात. तेवढे दाखवला सुनी. नाही नानाने केक कापला असेल. केक कापलेला का? बस हवा देखणे चाह रहे आपण. हाय व्ह्यू एवढा भारी आहे ना. व्ह्यू आता ना, व्ह्यू उद्या समजेल. व्ह्यू या गावातला व्ह्यू मी उद्या दाखवेल. चालू आपली एक पाहुणी तर नाही सध्या, श्रावणी. फक्त सेफ्टी बघितलेली का बांधाला तुमच्या पुढे पुसलं मी. तेवढं फक्त बाकी बिबटे इथं त्या दिवशी संध्याकाळी अजून थोडे 15-20 मिनिटांनी तिथं भेटलो. फवारणी करत होतो, वाघ फवारायला आलो होतो. वाघ तिथूनच गेलो, पंप भरायला खाली गेलो, रिटर्न येत होतो तर तिथंच पोहोचला. तिथूनच रिटर्न मारला घरी. सांगायचं बाबा माझे रिचार्ज संपले. तो इथं नाका होती त्याच्यातून निघाला तेव्हा हे रस्ता बघा. कुत्रा भुकत होतो मी तर ते एका जोडदार बोललो. उडी मारतो. धीरे धीरे पास आ रहा है गाइस. थोड़ा जवळ येतो. चला लवकर. थोडं डोंगर अजून जवळ आलाय. अजून बॅटरी लो होत चालली. ए चला. ट्रेकिंग भीमाशंकरला केली नव्हती ना, आता तिथे कंटिन्यू करायची. मी तू सरळ सरळ डायरेक्ट ठेवत वरती. पोचू, जो पोचा वो पोचा, जो नाही पोचा वो नाही पोचा. वरती नको जाऊ. चल रस्ता आहे ना. यायचा रस्ता आहे भाऊचा. नाही भाई, बिबट्याचा यायचा जायचा रस्ता. आता नाही अडचण हा? नाही तसं एवढा लवकर. तर गाईज तुम्हाला माहिती असेल श्रावणी आली नव्हती. म्हणजे आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला श्रावणी भेटलेला आहे. त्याच्या मागचा रिझन हा होता की ती गेली तिच्या मामाकडे. ती आज आली, म्हणजे ती कालच येणार होती पण काहीतरी इश्यूमुळे ती आली नाही. तर तिला आम्ही आता चाललोय आणायला. तर ही बघा काढली गाडी, नानानी त्याला बोलवलं आणायला. आता चाललोय श्रावणीला आणायला. तर लवकरात आपण श्रावणीला भेटणार आहोत. तर बी रेडी. आता लवकरच आपण श्रावणीकडे पोचू आणि लगेच त्याकडे भेटू. तर आता वाजलेत ऑलमोस्ट 8:20. तर आम्ही तुम्हाला माहिती आहे श्रावणीला आणायला गेलेलो. पण तिला आणायला गेलो, तिला घेतल्यावरती मला व्लॉग शूट करायचे काय हात फ्री नव्हते राहिले. म्हणजे तिला मांडीवरतीच बसलेल्या ती त्यामुळे. तर आता जेवण वगैरे शिजतं आतमध्ये. काय शिजते ते जरा बघू, काय मला तर माहिती. मी गेलो त्या किचनमध्ये असेल. तर आता जरा थोडा वेळ रेस्ट वगैरे करतो. एडिट वगैरेचं काम आहे तो करतो आणि थोड्या वेळ लगेच जेवताना भेटतो तुम्हाला. तर आता जेवण वगैरे झाला, गप्पा चालू आहेत. तर आता जरा झोपतो गपचूप. तर गाईस आजचा व्लॉग एवढाच होता, किंवा आजचा दिवसच एवढा होता. तर आता सेम व्लॉग उद्या कंटिन्यू करूया. तोपर्यंत कंटिन्यू राहा. आणि ज्याला व्लॉग आवडला असेल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला गुड नाईट गाईस.